नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण नारळी पौर्णिमे स्पेशल 3 पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत. खुसखुशीत अशी ओल्या नारळाची करंजी, ओल्या नारळाची बर्फी, छान 15 ते 20 दिवस टिकून राहते ही, आणि मऊ मोकळा स्वादिष्ट असा नारळी भात. चला तर मग सर्वप्रथम नारळी भात बनवायला घेऊया. कढई गरम करायची आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, 4 लवंग आणि 3 वेलच्या अशा थोड्याशा चेचून घालायच्या आहेत, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. अर्धा मिनटं तुपावरती परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी मी इथे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे, तो घालून घ्यायचा आणि तुपावरती परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला होता, तर 1.5 वाटी पाणी घालते. मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं अगदी लो फ्लेमवरती आपण हे शिजवून घेणार आहोत. 90% तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि हे छान शिजलेलं आहे. आता हा भात प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मोकळा असा पसरवून ठेवायचा आहे प्लेटमध्ये, म्हणजे अजून शिजणार नाही. आता कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आहे मी, अगदी अर्धा चमचा. त्याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि आपल्याला तुपावरती 1 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचं आहे. हे बघा, हे छान परतलेत, प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी खवलेला नारळ घातलेला आहे मी, ओला नारळ. मागचा काळा भाग काढून घ्यायचा आहे. नारळ किसून घातला तरीही चालेल. अर्धा वाटी गूळ घालायचा आहे. अर्धा ते पाऊण वाटी गूळ घालायचं आहे, एवढं प्रमाण पुरेसं होतं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, गूळ पूर्णपणे आता मेल्ट होत आलेला आहे. जास्त डार्क रंगाचा गूळ घेऊ नका. हे बघा, थोडासा लाईट कलरचाच गूळ घ्या, त्यामुळे नारळी भाताला रंग छान येतो. आता जो तांदूळ शिजवून घेतला आपण, तो घालून घ्यायचा आहे. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तांदूळ तुटणार नाही. हे बघा, एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी इथे 2 चमचे हलक्याशा गरम दुधामध्ये केसर भिजवलेलं थोडंसं, ते घालून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. केशर घातल्यामुळे रंग खूप छान येतो भाताला आणि टेस्टही खूप छान लागते. आता याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण रोस्ट करून घेतलेत ते घालून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनटं अगदी लो फ्लेमवरती आपण हे वाफवून घेणार आहोत, म्हणजे सगळे फ्लेवर खूप छान मिक्स होतात. हे बघा, इथे आपला मऊ मोकळा स्वादिष्ट असा नारळी भात रेडी झालेला आहे. तर ह्या पद्धतीने नारळी भात नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आता आपण बनवूया 15 ते 20 दिवस टिकणारी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत अशी नारळाची वडी. हे बघा, इथे मी बनवून घेतलेल्या आहेत, एकदम छान झालेल्या आहेत, चवीला अप्रतिम लागतात. चला आता मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी 2 कप नारळ खवून घेतलेला आणि मिक्सरवरती फिरवून घेतलेला आहे. नारळाचा मागचा काळा भाग घ्यायचा नाहीये, पल्स मोडवरतीच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. वाटताना पाणी अजिबात घालायचं नाहीये. आता कढई गरम करायची आहे, त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे. मी इथे 2 वाटी नारळ घेतलेला, तर 1.5 वाटी साखर घालायची याच्यामध्ये. एवढं प्रमाण पुरेसं होतं. आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला साखर पूर्णपणे याच्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. हे बघा, कंटिन्युअस हलवत राहायचं आहे आपल्याला. हे बघा, साखर इथे विरघळलेली याच्यामध्ये, मिश्रण पातळ झालेलं आहे. आता हे छान घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनटं लागतात. लो टू मीडियम फ्लेमवरतीच शिजवायचं आहे. कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, जेणेकरून मिश्रण खाली लागणार नाही. हे बघा, 8 ते 10 मिनिटांनंतर मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये मी मिल्क पावडर घालते 1/2 कप. आपल्याला हवा असेल तर थोडासा खवा घालू शकता किंवा मलाई घालू शकता. 1/2 कप घालायचं आहे. ते फ्रेश दुधाची साय असते ती घालू शकता. मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी पूर्णपणे मोडून घ्यायच्या त्याच्यातला. हे बघा, मिश्रणाचा आता पूर्णपणे असा गोळा व्हायला लागलेला आहे. तर आता याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका ताटामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि ते ग्रीस करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण हे मिश्रण काढणार आहोत. ताट किंवा ट्रे घ्या. हे बघा, आता
थोडंसं मिक्सचर हातावरती घ्यायचं आहे. हे बघा छान गोळा होतो याचा, म्हणजे वडीसाठी लागणारं हे परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता जे तूप लावून ठेवलेली प्लेट होती त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आपल्याला आणि गरम असतानाच आपल्याला ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर एका वाटीला सुद्धा मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तर त्यानेच हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे बघा वाटीच्या खालच्या भागाने असं हलकंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असताना त्याच्यावरती मी इथे पिस्ताचे काप घालून घेते. आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचे काप घाला आणि वाटीने पुन्हा एकदा छान हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला चिकटतात ते. आता वड्या कट करून घ्यायच्या आहेत. गरम असतानाच कट करायचे आहे. हे बघा इथे मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतल्यात. आपल्याला हवा असेल तर डायमंड शेपमध्ये पण कट करून घेऊ शकता. आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. एक अर्ध्या तासानंतर वड्या वेगळ्या करायच्या. हे बघा हे पूर्णपणे थंड झालेले आहे आता. मग वड्या काढून घ्यायच्यात. अगदी सहज निघतात आणि एकदम छान खुसखुशीत झालेल्या आहेत वड्या. तर ह्या पद्धतीने नक्की नारळाची वडी करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. हे बघा एक आपल्याला तोडून दाखवते. एकदम छान झालेलं आहे. छान पांढऱ्या शुभ्र होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही नारळाची वडी नक्की बनवून पहा. आता आपण बनवूया 8 ते 10 दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंज्या. इथे मी 1 कप मैदा घेतलाय, अर्धा कप बारीक रवा घ्यायचा एकदम, पाव चमचा मीठ घालायचे, मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये 3 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचे. तेल छान गरम करून घ्यायचं एकदम, चमच्याने मिक्स करायचे. थोडंसं थंड झालं का हाताने व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आपल्याला. हे बघा पिठाची मूठ वळली जाते, म्हणजे मोहन आपलं एकदम करेक्ट झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं सॉफ्टच पीठ भिजवायचं आहे, एकदम घट्ट नाही भिजवायचं आहे, कारण आपण याच्यात रवा घातला आहे त्याच्यामुळे पीठ नंतर व्यवस्थित घट्ट होतं. आता हे झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटं हे असंच झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण सारण तयार करायला घेऊया. कढईत 1 चमचा तूप घालायचं आहे, 1 छोटा चमचा खसखस घालायची आहे, तुपावरती परतवून घ्यायची आहे. ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार. मी इथे बारीक कट करून घेतले ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि पिस्ताचे काप. परतवून घ्यायचे आहेत अर्धा मिनिटासाठी. आता याच्यामध्ये 2 कप ओल्या नारळा असा खवून घेतलेला आहे मी. आपल्याला हवा असेल तर किसून पण घेऊ शकता. काळा भाग घ्यायचा नाही आहे त्याचा. व्यवस्थित तुपावरती परतवून घ्यायचं आहे. अर्धा मिनिटं हे तुपावर परतवल्यानंतर याच्यात गूळ घालायचा आहे. इथे 1 कप गूळ घेतलेला आहे मी, कापून घेतलेला आहे. गुळाच्या ऐवजी गूळ पावडर घातली तरी चालेल किंवा साखर घातली तरी चालेल. 2 कप नारळाचा चव घेतला तर 1 कप गुळाचं प्रमाण पुरेसं होतं. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मीडियम फ्लेमवरती करायचं आहे हे आपल्याला. हे बघा इथे गूळ छानपैकी मेल्ट होत आलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अजून 4-5 मिनिटं आपण हे परतवून घेणार आहोत. मिश्रण आपल्याला थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे, त्यामुळे करंजी छान 8 दिवस टिकून राहते. हे बघा मिश्रण या प्रकारे करून घ्यायचं आहे, थोडंसं ड्राय. आता गॅस बंद करायचा आहे, थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपलं पीठ पण छानपैकी भिजलेलं असतं. हे बघा पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे. आणि माझ्याकडे हा खलबत्त्याचा दांडा आहे, त्याने मी हे कुटून घेणार आहे. आपल्याकडे वरवंटा असेल त्याने कुटून घेतलं तरी चालेल. एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आपल्याला पीठ. हे 5 मिनिटं मी हे असंच कुटून घेणार आहे, त्यामुळे पीठ एकदम सॉफ्ट होतं. हे बघा असे मी पिठाचे 3 गोळे करून घेतलेले आहेत. आता साटा तयार करूया. साटाच्या करंज्या करणार आहोत, त्यामुळे लेयर्स छान येतात. 1 चमचा तूप घ्यायचं आहे, त्याच्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपला साटा तयार झालेला आहे. आता पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. हे बघा आपण 3 गोळे करून घेतले होते. एकाच साईजच्या पोळ्या लाटायच्या आहेत. या जास्त पातळ नाही लाटायच्या आहेत. हे बघा दोन्ही पोळ्या मी इथे लाटून घेतल्यात, एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्या आहेत. तिसरी पोळी पण याच प्रकारे लाटून घ्यायची आहे.
हे बघा, आता याला 1 चमचा साठा लावून घ्यायचा आहे. आपण जो साठा तयार केला आहे तो 1 चमचा लावायचा आहे. व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे. आता जी पोळी लाटून घेतलेली आहे, दुसरी पोळी याच्यावरती ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित स्प्रेड करायची याच्यावरती. हे बघा, एकसारखं लेवलला लावून घ्यायची आहे. जो साठा तयार केला आहे त्यातला 1 चमचा याच्यावरती लावून घ्यायचा आहे. स्प्रेड करायचं आहे व्यवस्थित. आणि जी तिसरी पोळी आहे ती आता याच्यावरती ठेवायची आहे. हे बघा, व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. आणि लाटण्याने हे पुन्हा एकदा व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यावरती हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचं आहे. आता जो उरलेला साठा आहे तो लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे पोळीवरती. याच्यामुळे करंजीला लेयर्स छान येतात आणि मस्त खुसखुशीत होतात करंज्या. आता असं फोल्ड करत यायचं आहे. हे बघा, असं सर्कल करायचं आहे. व्यवस्थित रोल करून घ्यायचा याचा. आणि अर्धा इंचाच्या याने कट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी इथे अर्धा इंचाच्या अंतराने कट करून घेते. एका बाउलमध्ये काढून घ्यायचे ते सगळे आणि याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. हलकंसं प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. जास्त पातळ लाटायच्या नाही आहेत. हे बघा, थोड्याशा जाडसरच ठेवायच्या आहेत. इथे व्यवस्थित लाटून घेतल्यात मी. 2-3 पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता आपण करंजी करायला घेऊया. इथे मी 2 चमचे स्टफिंग भरून घेते याच्यामध्ये. थोडंसं दूध लावायचं एका साईडला आणि असं पॅक करून घ्यायचं आहे. सील करायचं आहे व्यवस्थित. म्हणजे करंजी तळताना फुटत नाहीत तेलामध्ये. आणि फोकच्या साह्याने अशी डिझाईन करून घ्यायची आहे. किंवा आपल्याकडे फिरकीचा चमचा असेल त्याने असं हलकंसं कट करून घ्यायचं आहे खाली. करंज्या छान दिसतात त्याच्यामुळे. अगदी सोपी पद्धत आहे. किंवा आपल्याकडे करंजीचा साचा असेल तर त्याच्यामध्ये करून घेऊ शकता. हे बघा, दुसरी करंजी मी इथे मुरड घालून करते. ती सुद्धा खूप छान दिसते. हे बघा, अशा प्रकारे मुरड घालून घ्यायची करंजीला. सुंदर होतात ह्या सुद्धा. जर आपल्याकडे साचा नसेल किंवा फोक नसेल तर या प्रकारे मुरड घालून पण करंज्या करू शकतो. इथे मी सगळ्या करंज्या याच प्रकारे करून घेते. मी फोकच्या साह्याने करून घेतलेल्या आहेत. छान होतात त्या, झटपट होतात. एका साईडला तेल गरम करत ठेवायचं आहे. हे बघा, इथे सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहेत मी. आता फ्राय करून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. मिडियम फ्लेमवरतीच फ्राय करायच्या आहेत. एका साईडने थोड्याशा फुलून वरती आल्या का पलटी करून घ्यायच्या आहेत. आणि मस्त हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. एकदम मस्त लेयर्स येतात. छान खुसखुशीत होतात या करंज्या. नक्की या पद्धतीने आपण ओल्या नारळाची करंजी करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनला हा पदार्थ नक्की केला जातो किंवा गणपतीमध्ये सुद्धा आवर्जून केल्या जातात ह्या करंज्या. तर ह्या पद्धतीने नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा, इथे मी सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहेत. एकदम मस्त लेअर आलीत आणि छान खुसखुशीत झालेल्या आहेत. आपल्याला एक मोडून दाखवते. हे बघा, छान क्रिस्पी झालेल्या आहेत. आवाजावरूनच आपल्याला कळेल. सारण पण एकदम मस्त भरलं गेलेलं आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.